ज्यांच्या बलदंड बाहूंवर आणि भरभक्कम खांद्यांवर स्वराज्य उभं आहे, असे अनेक नरशार्दूल आज दरबारात आहेत. त्यातले कित्येक दिग्गज आहेत, कित्येक दिग्पाल आहेत, निष्ठावंत आहेत. त्यातीलच एक म्हणजे म्हाळोजी बाबा घोरपडे. या म्हाळोजी बाबा, पुढे या. म्हाळोजी बाबा घोरपडे यांना आम्ही पायदळाचे सेनापती म्हणून नियुक्त करत आहोत. महाराज, मी या माळोजी घोरपडे, माझा लेख संताजी तमाम घोरपडे कुळाला शोभेल अशी सेवा करू. विश्वास आहेच. त्याचबरोबर या प्रसंगी दरबारात हजर असलेले दौलतीचे खांब, अर्जोजी गिरजोजी यादव, मुंजाजी सुतार, रुद्राजी मस्के, निळोजी काटे, लखमाजी बलकवडे, नरसिंगराव शितोळे, स्वराज्य निष्ठावंत खंडेराव दाभाडे, येसाजी कंक, बाबाजी ढमढेरे, बाबाजी शिळीमकर, विठोजी तुपे, सीतोजी थोपटे, ही सगळीच मंडळी आमच्या जीवाभावाची, आमच्या हृदयातली आहे. नावं तरी किती आणि कुणाकुणाची घ्यायची. परंतु आज या प्रसंगी काही नावं घेणं मात्र गरजेचं आहे. आणि त्यातील पहिलं नाव म्हणजे ज्योत्याजी केसरकर. कोल्हापूरच्या पुण्याळ गावचा हा पठ्ठ्या आमच्याकडे आला आणि आमचाच झाला. आम्ही सुद्धा कधी त्याचे झालो, आम्हालाच समजलं नाही. सदैव सावली सारखा आमच्यासाठी उभा. आणि तसाच हा रायप्पा गायकवाड महार. कित्येकदा यानं आमचे प्राण वाचवले आहे. आमच्यासाठी प्राणपणानं लढायला सदैव तयार. तुमचं शौर्य आणि तुमची निष्ठा पाहून आम्ही थक्क झालो आहोत. हे दोघेही त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर उच्च पातळीवर जाण्यास लायक आहे. आणि म्हणून आज या दरबारात आम्ही या दोघांनाही 1000 मनसबदारी देत आहोत. आणि त्याचबरोबर दोघांना सरदारांचा दर्जा देत आहोत. इथून पुढे तुमचा पोशाख सरदारांचा असेल, तुमचं वेतन सरदारांचं असेल. आम्हाला नेहमी वाटतं एक माणूस मोठा होण्यापेक्षा अवघ्या अवघ्यांनी मोठं व्हावं. आमचे मित्र सुद्धा आमच्या सारखे व्हावे. आम्हाला चाहणारे, आमच्यावर माया करणारे आमच्यापेक्षा मोठे व्हावे.
लोक हो, स्वराज्यातले गडकिल्ले हे लढाऊ आहेतच, पण ज्यांनी आपल्या मर्दुमकीच्या जोरावर दर्याचं उसळतं पाणी सुद्धा लढाऊ केलं आणि त्या पाण्यावर पाय रोवून ही दौलत राखली, ते स्वराज्याच्या आरमाराचे बहादूर सेनानी आज इथं आले आहेत. जसं तुम्हाला अंगण तसा आम्हाला दर्या, असं म्हणणारे मायनाक भंडारी आले, ज्यांनी आयुष्यभर वल्ली मारली, चिडांचे तणावे दिले, डोलकाठीला सखी मानलं, ज्यांनी जलवादळाशी झुंजता झुंजता गनिमाशी झुंज दिली, ते आमचे तांडेल बंधू पोळी बांधे, दादाजी रांझेकर, अप्पाजी ननावरे, सखोजी लोहकरे आले. आमचे आबासाहेब म्हणायचे, ज्याचा दर्या त्याचं राज्य. त्या दर्याला पालाण घालणारे लाय पाटील, बेंकाजी, दौलत खान आले. याचा आनंद आहे आम्हाला. आम्ही नेहमी म्हणतो, स्त्री हा स्वराज्याचा कणा आहे आणि स्वराज्यातील स्त्रीच्या सन्मानाचा प्रारंभ होतो तो आबासाहेबांनी रांझ्याच्या पाटलाला दिलेल्या शिक्षेपासून. आमच्या आबासाहेबांनी स्वराज्यातीलच नव्हे तर परराज्यातीलही माता भगिनींचा आदर केला, त्यांना सन्मानाची वागणूक दिली. या आयाबायांच्या ठाम विश्वासावरच आज स्वराज्य उभा आहे. आमच्या आऊसाहेबांना स्वराज्यात असणारी प्रतिष्ठा, आमच्या मातोश्रींना मिळणारी समान वागणूक, रायगडाचा कडा उतरून जाणाऱ्या हिरकणीच्या गौरवार्थ बांधलेला हिरकणी बुरुज, कल्याणच्या मोगल सुभेदाराच्या सुनेला दिलेला आईचा दर्जा, शत्रू स्त्री सावित्रीबाईंना दिलेला बहिणीचा दर्जा, हा आमच्या आबासाहेबांनी स्त्री शक्तीचा केलेला आदर आहे. म्हणूनच आबासाहेबांनी त्यांच्या गैरहजेरीत स्वराज्याचं कुलमुखत्यारपद हे आऊसाहेबांकडे सोपवलं होतं. आबासाहेबांच्या गैरहजेरीत आऊसाहेब कारभार बघत. यथा हेकेन चक्रेण न रथस्य गतिर्भवे, एवं पुरुषकारेण विना दैवम न सिद्धी. रथाला जर गती मिळायची असेल तर एका चाकाचा उपयोग नाही. रथ धावण्यासाठी तोडीचं तुल्यबळ असं दुसरं चाकही असलं पाहिजे. या रथाचं एक चाक आम्ही असू तर दुसरं चाक आहे सौभाग्यवती येसुबाई राणी साहेब. आम्ही आमच्या पत्नीस कमी समजत नाही तर बरोबरीच समजतो. आणि म्हणूनच आज या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांच्या समक्ष आम्ही त्यांना स्वराज्याचं कुलमुखत्यार पद देत आहोत. आणि या मुद्रेचा मजकूर असेल, श्री सखी राज्ञी जयती.
राणीसाहेब, आम्ही मोहिमेवर असताना स्वराज्याच्या मुलकी कारभाराची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवत आहोत आणि आजपासून आपण महाराणी पदाचा स्वीकार करा. आऊसाहेबांचे संस्कार विसरले नाहीत शंभूराजे. खूप आनंद झालाय आम्हाला. महाराजांनी आपल्याला मानसन्मान दिला, तसाच मानपान आज सुनबाईंना मिळाला. समाधान वाटलं. राजांनी सर्वांना जबाबदाऱ्या दिल्या, सर्वांचा मान सन्मान केला. आणि त्यांचे मित्र कविराजांना विसरले की काय राजे? स्वराज्याचे राजमातापद आमच्या मातोश्री सोयराबाई साहेब यांच्याकडेच राहील. आणि त्याचबरोबर आमचे धाकटे बंधू, आमच्या काळजाचा तुकडा राजाराम राजे यांना आम्ही 3000 मनसबदारी देत आहोत. या शुभ प्रसंगी आम्ही हीच अपेक्षा व्यक्त करतो की आमच्या राजाराम राजांचा घोडा मोहिमेसाठी चौखोर उधळेल. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून माळरानातून स्वराज्यासाठी अखंड साथ देणाऱ्या आपल्या सवंगड्यांचा, सहकाऱ्यांचा आबासाहेबांनी नेहमीच गौरव केला, सन्मान केला. या प्रसंगी आम्हाला महाप्रतापी वीर शालिवाहन राजाची याद येते. त्यांनी ज्याप्रमाणे मातीतून वीर निर्माण केले, त्याचप्रमाणे आमच्या आबासाहेबांनी शेताबांधावरून, वाड्या वस्त्यांवरून, सर्वसामान्य रयतेतून निधड्या छातीचे असंख्य योद्धे घडवले. संभाजी गावजी कोंढाळकर, शिवा काशी, संताजी बोबडे, मानाजी मोरे, दशरथ कुंभार, वाघोजी तुपे, चांदजी जेधे, सटवामा, येल्यामा, किती किती नावं घ्यावी. सगळेच आमच्या हृदयातले. अशीच एक आमच्या हृदयातली व्यक्ती की भेटल्या क्षणापासून आमच्या सोबत राहील, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही आणि मैत्री खेरीज दुसरं काही मागितलंही नाही. परंतु आज आम्ही त्यांना देणार आहोत. मोठी जबाबदारी देणार आहोत. लोक हो, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आमचे मित्र कवी कलश आहे. कवी कलश हे मूळचे कनोजचे, परंतु स्वराज्याची ख्याती ऐकून सह्याद्रीत आले. खरं तर घरची सुबत्ता कोणत्याही गोष्टीची ददात नाही. स्वतः संस्कृत पंडित आहेत, गाढे अभ्यासक आहेत, ग्रंथरचिते आहेत. संत सूरदास, संत तुळशीदास यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा.
पण आले आले आणि स्वराज्याशीच एकरूप झाले. ठगानेच दुनिया को मादर कहे, छिपा लोड जाहिर हो खाहिर कहे, बदी बापसू अपनी मिरास जा. म्हणजे हा औरंगजेब फसवण्यासाठीच जगाला आई म्हणतो, हाताखालच्या लोडाला बहीण म्हणतो. आईचं दूध म्हणून भावांचं रक्त पिणं हा आपला धर्म समजतो. स्वतःच्या स्वार्थासाठी सख्या भावांना बापाला सुद्धा ठार करतो. अशा आशयाचं औरंगजेबाचा पर्दाफाश करणारं काव्य लिहिणाऱ्या कविकलशांना आम्ही छंदोगामात्य हा किताब बहाल करत आहोत. या कविराज. आज से हम आपको कविराज कहकर पुकारेंगे. मित्र की जगह चरणों में नहीं, हृदय में होती है. कविराज, आपल्या मैत्रीची निशाणी आमच्या बोटातली ही अंगठी आम्ही तुम्हाला देत आहोत. आज का सूरज धन्य हो गया, मेरा जीवन धन्य हो गया. ताला की गति नहीं पाई, गुरु गुड़ दीवा मीठा, कहे कबीर मैं पूरा पाया, सब घटी साहब टीटा. महाराज भरून पावलो आम्ही आज. ज्ञानी महापंडित जनहित दक्ष महापराक्रमी संभाजी महाराज मिळवल्यानंतर काय मिळवण्याचं उरलंय. छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराज.